नमस्कार मित्रांनो. व्यंकटेशा सेल्फ डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्रामच्या आजच्या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचा सेशनचा विषय आहे अँगर मॅनेजमेंट, म्हणजे रागाचं व्यवस्थापन. आता आजचं सेशन जे आहे हे सेशन ज्यांना राग कधीच येत नाहीये, जे शांत लोक आहेत, जे कधीही रागवू शकत नाहीयेत, असे फार क्वचित लोक असतील, त्यांच्यासाठी हे आजचं सेशन नाही आहे. दुसरे काही लोक असे असतील की ज्यांनी भीष्म प्रतिज्ञा केलेली. भीष्म प्रतिज्ञा म्हणतोय मी की मी रागाचं बोट सोडणार नाही, रागाचा त्याग करणार नाही, अशी प्रतिज्ञा केलेली आहे. अशा लोकांसाठी देखील आजचं सेशन हे नाही आहे. मग तुम्ही म्हणाल आजचं सेशन कोणासाठी आहे? आजचं सेशन जे आहे, ज्यांना माहिती आहे आपल्याला राग येतोय, रागापासून आपलं नुकसान देखील होत आहे, पण त्यातून सुटका कशी करून घ्यायची, त्याचा त्याग कसा करायचा आहे, त्यावर काही सोल्युशन आहे का, हे ज्यांना समजून घ्यायचंय असा व्यक्तींसाठी आजचं सेशन आहे. ज्या सेशनचं नाव आहे रागाचं व्यवस्थापन. आपल्याला या सेशनच्या शेवटी माहीत होऊ शकेल की रागाचं देखील व्यवस्थापन करता येऊ शकतं, जर आपण त्या दृष्टीनं विचार केला, त्या दृष्टीनं पाऊल उचललं, त्या दृष्टीनं प्रयत्न केले तर. या व्यवस्थापनाकडे वळण्या अगोदर आपल्याला हे समजलं पाहिजे की राग ही एक चुकीची प्रवृत्ती आहे, जी नुकसानदायक आहे, जी आपलं शारीरिक नुकसान तर करतेच आहे, त्याचबरोबर आपलं मनाचं स्वास्थ्य देखील बिघडवतं, नातेसंबंध बिघडतात. काही काही गोष्टीमध्ये रागाची परिसीमा जर तुम्ही गाठली तर बरेचसे हानी झालेली, नुकसान झालेलं, आपण जे की भरून नाही येणारं नुकसान झालेलं आपण देखील आपण काही घटनेमधून ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. म्हणजे राग हा एक धोकादायक आहे, तो कोणतंही वळण घेऊ शकतो जर त्याला वेळीच आपण अटकाव केला नाही तर तो एका धोकादायक वळणावर देखील जाऊन पोहोचू शकतो. तर हे समजून घेतल्यानंतर आणि मला राग येतोय आणि त्यापासून मला सुटका करून घ्यायची, हे समजून घेतल्यानंतरच आपल्याला त्याच्यावर काय करता येईल, काही सोल्युशन काढता येईल. मला हे समजलं पाहिजे की पहिल्यांदा मी आजारी आहे, जोपर्यंत मी आजारी आहे हेच मला समजत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊ शकणार नाहीये. तर राग हा एक काय आजार आहे, थोडक्यात जर आपण सगळ्याचं सार काढलं तर आपल्याला हे पाहिलं पाहिजे की ठीक आहे, राग हा आजार जो आहे, पण हा आजार कशामुळे होतो, त्याची कारणं काय आहेत, हे जर आपण बघितलं, डायग्नोसिस जर केलं आपण नीटचं, तर आपल्याला त्याच्यावर काही उपाय शोधता येऊ शकतात. तर आपल्याला हे बघितलं पाहिजे की कोणत्या कोणत्या कारणामुळे आपल्याला राग येतो, काही काही कॉमन काय कारणं आहेत हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा
आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात तेव्हा आपल्याला राग येतो. हे पहिलं कारण आहे. दुसरं कारण, आपण इतरांच्या बाबतीतली आपल्या मनामध्ये एक प्रतिमा तयार केलेली असते, एक इमेज तयार केलेली असते. त्या प्रतिमेच्या विरुद्ध जेव्हा समोरच्या व्यक्ती किंवा इतर व्यक्ती आपल्याशी वागतात की बाबा हिनं असंच वागलं पाहिजे, हिनं माझ्याशी असंच बोललं पाहिजे, अशी किंवा हा असा कसं वागू शकतो, असं जेव्हा आपण काही प्रतिमाच्या रिलेटेड जेव्हा तो वागत नाहीये, त्याच्या विरुद्ध वागतो, तेव्हा आपल्याला राग येतो. तिसरं कारण, जेव्हा मला काही मनाविरुद्ध ज्या गोष्टी मला करायच्या नाहीयेत पण कोणाच्या बॉदरेशनमध्ये, कोणाला खुश करण्यासाठी जेव्हा मी काही गोष्टी करायला जातो तेव्हा मला राग येतो. पुढचं कारण, आपल्या आयुष्यामध्ये काही घडलेल्या भूतकाळातल्या अप्रिय घटना, या घटनेच्या बद्दल आपल्या मनामध्ये जर काही द्वंद्व चालू असेल, त्या घटना सतत आपण जर आठवत असू, त्याबद्दलची आपल्या मनात जर काही कडवाहट असेल, कटुपणा असेल, तर ह्या घटना आठवल्यामुळं देखील आपल्याला राग येतो. पुढचं कारण, आपल्या संबंधित व्यक्ती जे आहेत, थोडक्यामध्ये ज्यांच्याशी आपलं रक्ताचं नातं आहे, मुख्यत्वे पत्नी असेल, मुलं असतील, आईवडील असतील, भाऊ असतील, बहिणी असतील, किंवा आपले क्लोज फ्रेंड असतील, जरी रक्ताची जरी नसली तरी आपण त्याला रक्तासारखंच जवळचं समजतो. ह्या जेव्हा आपल्याला मनासारखं वागत नाहीत, आपल्याला आवडेल असं वागत नाहीत, मनासारखं म्हणल्यापेक्षा, तेव्हा आपल्याला राग येतो. तर ही जी 7-8 कारणं जी सांगितली, या कारणांमुळं आपल्याला राग येऊ शकतो. व्यक्तिपरत्वे या कारणामध्ये थोडंफार बदल होऊ शकेल, काही कारणं वाढू शकतील किंवा काही कारणं कमी होऊ शकतील. तरी रागाची कॉमन कारणं आहेत. किंवा इतर व्यवस्थापन जे आहे ते जर ढिसाळ असेल, इतर म्हणजे वेळेचं व्यवस्थापन जर असेल, एकाच वेळेस जर 2 कामं आली, म्हणजे मला ऑफिसला पण जायचंय, त्याच वेळेस आपल्या पत्नी किंवा आपलं मुलं आपल्याला किती सांगतायत, दोन्ही कामं एका वेळेस जर आली, किंवा काही पेंडिंग कामं एकदमच निघालीत, वेळ कमी आणि कामं जास्त असतील, किंवा एखादं काम आपण अर्जंट येऊपर्यंत पेंडिंग ठेवलं, अर्जन्सी येऊपर्यंत पेंडिंग ठेवलं, तर ह्या मुळे येणारा ताणामुळे देखील आपल्याला काय होऊ शकतो, राग येऊ शकतो. तर टाइम मॅनेजमेंटचा वेगळा सब्जेक्ट आहे, त्याच्यावर नंतर काहीतरी आपण बोलू. त्याच्यामधला ढिसाळपणा जर असेल, आर्थिक नियोजनामधला ढिसाळपणा जर असेल, उत्पन्न कमी खर्च जास्त, व्यवस्थित नियोजन जर केलेलं नसेल, तर त्याच्यामुळे जो ताण येतो, नातेसंबंधामधला जो तणाव आहे, नातेसंबंध जर बिघडलेले असतील,
त्यामुळे जो ताण येतो, ह्या सर्वांच्या ताणामुळं किंवा तुमच्या शारीरिक काही तक्रारी जर असतील प्रकृतीच्या, त्यामुळे जो ताण येतो, ह्या सर्वांच्या ताणामुळे देखील आपल्याला राग येऊ शकतो. तर ही आपण काय बघितली? कारणं बघितली. आता कारणं तर आपल्या समोर आली, तर त्याचं सोल्युशन देखील आपल्याला शोधावं लागेल, तरच आपल्याला रागाचं व्यवस्थापन हे नीटसं करता येऊ शकेल. रागाचं किती नुकसानदायक आहे, किती धोकादायक आहे, हे आपण सुरुवातीच्या सेशन चालू होतानाच आपण बघितलं, कारण देखील बघितली. आता तिसरा टप्पा जो आहे सेशनचा, त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की ह्याचं सोल्युशन काय आहे. तर आपण पहिल्यांदा बघितलं की कारण काय, कारणलाच आपण सोल्युशन बघू की जेव्हा आपल्या मनासारख्या घटना होत नाही तेव्हा आपल्याला राग येतो. मित्रांनो, जगामध्ये किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याचशा घटना आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये, त्याच्यावर आपलं काहीही नियंत्रण नाहीये. उदाहरणार्थ आपण बघतो की प्रशासनामध्ये किती ढिसाळपणा आहे, आपल्या देशामध्ये किती करप्शन आहे, सार्वजनिक व्यवस्था किती भद्दड झालेले आहेत. पण ह्याच्यामुळं जर आपला राग येत जर असेल तर ह्याचं मूळ आहे की आपण चुकीची समज आहे, की आपण समजतो की ह्या गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत, पण ह्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. त्यामुळं त्यापासून जे दुष्परिणाम आपल्यापर्यंत येतील त्याच्यावर देखील आपलं काहीही नियंत्रण नाही आहे. फक्त ते जे दुष्परिणाम येत आहेत ते आपल्या परिणाम, त्याच्यापासून होणारं नुकसान हे आपल्या मनावर कितपत होत आहे, त्याच्यातून आपली काही सुटका आपण करून घेऊ शकतो का, ह्याच्या मात्र आपण विचार करू शकतो. रिस्पॉन्स कसा द्यायचा हे आपल्या हातात आहे. त्याच्यावर आपला नियंत्रण देखील आणता येईल, पण त्यासाठी आपल्याला मोठा विचार करावा लागेल की ठीक आहे, आपल्याला समजा एखादी सिस्टीमच बदलायची जर असेल तर मोठी स्टेप घ्यावी लागेल आपल्याला. ते नुसतं विचार करून त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणता येणार नाही, नुसतं राग करून तर अजिबात आणता येणार नाही. दुसरं, इतर व्यक्ती जेव्हा आपल्या मनासारखा वागत नाहीत, आपल्या मनामध्ये त्यांची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेनुसार जेव्हा वागत नाहीत तेव्हा आपल्याला राग येतो. तर मित्रांनो, लोकांना आपण बदलू शकत नाही आहोत. त्यांच्या देखील एक विचार करण्याची पद्धत आहे, त्यांच्या देखील एक काही आवडीनिवडी आहेत, त्याचं देखील एक जग आहे, ते त्यानुसार वागत असतात, बोलत असतात. तर त्याच्यावर देखील आपला कंट्रोल नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला आवडेल असंच लोक वागतील असं होत नाहीये, हे समजून घ्यावं लागेल, नीटसं समजून घ्यावं लागेल. तुम्ही तुमच्या प्रेमानं, तुमच्या चांगल्या वागण्यानं, नातेसंबंध टिकवण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या प्रयत्नानं त्याच्यावर तुम्ही प्रभाव पाडू शकता.
आणि थोडाफार त्याच्या चुकीच्या वागण्यामध्ये बदल करू शकता. पण तुम्ही लोकांना पूर्णपणे बदलायचा प्रयत्न कराल तर त्यात तुम्हाला अपयशच येणार आहे. त्यानंतरचं कारणचं सोल्युशन, अप्रिय घटना जी भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे, त्या अप्रिय घटनेमुळे आपलं एकदा नुकसान झालेलं आहे. मानसिक नुकसान झालं असेल, शारीरिक नुकसान झालेलं असेल, आर्थिक नुकसान झालेलं असेल, नातेसंबंधामध्ये नुकसान झालेलं असेल, ते नुकसान आपण एकदा सहन केलेलं आहे. परत परत त्याच घटना आठवून आपण आपलं परत एकदा नुकसान करून घेत आहोत हे देखील आपल्याला नीटसं समजून घ्यावं लागेल. आणि सतत नुकसानीमध्ये जाणं हे कोणाला देखील परवडणार नाही, कोणाला देखील आवडणार नाही. पण आपण हे समजून घेत नाही. म्हणजे आधीच झालेलं नुकसान ते परत आपण आठवतो, त्याच्यावर परत आपण राग करतो, म्हणजे अजून परत एकदा शरीराचं आणि मनाचं नुकसान करतो. ते नीटचं समजून घेतलं तर त्यापासून देखील आपली सुटका ही होऊ शकते. त्यानंतर मी सांगितलं की नातेसंबंधामधलं वागण्यामुळे आपल्याला कधी कधी राग येऊ शकतो. रक्ताचे नाते असतील की आपली मित्र, ज्याला आपण रक्ताच्या नात्यांपेक्षा जवळचं समजतो किंवा रक्ताच्या नात्या एवढंच जवळचं समजतो, त्यांच्या वागण्यामुळं जे काही आपल्याला राग येतो त्याच्यावर देखील आपण कंट्रोल करू शकतो, त्याचं देखील आपण व्यवस्थापन करू शकतो. विशेषतः जे संबंधित जवळचे व्यक्ती आहेत, म्हणजे पती पत्नी जर असतील, नॉर्मली रागाचं किंवा भांडण्याचं किंवा रागाचं हे एक कारण असू शकतं की पार्टनरशिपमध्ये, तर आपल्याला नीटचं समजून घ्यायला पाहिजे की दोन व्यक्ती जेव्हा लग्न या संबंधामुळे एकत्रित येतात, मग ते अरेंज असू दे किंवा लव्ह मॅरेज असू दे, तर दोन विचार पद्धती एकत्र येत असतात. दोघांची विचार करण्याची पद्धत काही बाबतीत वेगळी असू शकते, आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. हे आपल्याला नीटसं समजून घ्यावं लागेल. जर फारसं त्याच्यामध्ये द्वंद्व होत असेल, फारसं जर क्रायसिस होत असतील, तर एकदा बसून आपल्याला शांतपणे दोघांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या गोष्टी मला आवडत नाही आहेत, त्याच्यामुळे मला त्रास होतो किंवा राग येतो, आणि त्याच्यातून दोघांनी मिळून त्याच्यावर सोल्युशन काढता येऊ शकतं. पण प्रत्येकानं हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या वेगळ्या असू शकतात. प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही काय वेगळी आहे. त्यानुसार तो वागत किंवा बोलत असतो. त्यानंतर काही जणांना असा एक गैरसमज असतो, विशेषतः हायर अथॉरिटी ज्या व्यक्ती ज्या असतात, समजा मी बॉस आहे, मी समजा एक मॅनेजर आहे, मी काही कंपनी चालवतो, तर असा एक गैरसमज असतो की मी रागवलं नाही तर माझ्या हाताखालची लोक जे असतील ते नीटसं काम करू शकणार नाहीत, माझं काम कसं होईल. तर राग हा मोटिवेशनचा भाग होऊ शकत नाहीये. रागामुळं मोटिवेट व्यक्ती होणार नाहीये. म्हणजे रागामुळे तुमचं काम होईल असं होणार नाही. रागामुळे तो घाबरून जाईल आणि काम सुरळीत होण्याच्या ऐवजी काम बिघडेल. तर जे कंपनीचे तुमचे नियम आहेत, ज्या कामाचं जे काही स्वरूप आहे, हे तुम्ही प्रेमानं
त्या व्यक्तींना समजून सांगू शकता, मोटिवेट करू शकता, प्रेरणा करू शकता. पण रागापासून कधी देखील प्रेरणा मिळणार नाहीये. असंच मुलांच्या बाबतीत देखील होऊ शकतं. आपण म्हणू शकतो की मी जर रागवलो नाही तर माझी मुलं बिघडतील, त्यांना शिस्त कशी लागणार. तर रागून मुलावर संस्कार होतील किंवा त्यांना शिस्त लागेल असं होत नाहीये. उलट तुमच्या बाबतीतली त्याच्या मनामध्ये जी प्रतिमा आहे ती बिघडण्याची शक्यता असते. या बाबतीत देखील तुम्ही प्रेमानं, भावनेनं त्याला गोष्टी समजावून सांगू शकतो. तर राग किती नुकसानदायक आहे, त्याची कारणं आणि त्याचं सोल्युशन, या तिन्ही गोष्टी आपण ह्या आजच्या सेशनमध्ये पाहिल्यात. तर नक्कीच मला खात्री आहे की ज्यांना राग येतो आणि ज्यांना ह्या रागापासून सुटका करून घ्यायची आहे, रागाचं बोट सोडायचं आहे, अशा व्यक्तींसाठी आजचं सेशन हे फायदेशीर ठरू शकेल. आणि या राग ह्या चुकीच्या प्रवृत्तीवर आपण विजय संपादन करू शका. खूप खूप धन्यवाद.